पण आज नागपुरात तुम्ही स्कूटर चालवलीत, जुने बाईक चालवलीत, म्हणजे जुने दिवस जरा उजागर झाले का? खूप मजा आली. कारण बघा, मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्याकडे बुलेट होती. मी बुलेट चालवायचो. मला बुलेटचा फार शौक होता. मी जेव्हा कॉलेजला फर्स्ट इयरला गेलो तर मला बुलेटच घ्यायची होती. आणि आमचे जे त्यावेळेस काका होते, तर काका असं म्हणाले की त्यावेळेस एक जॉईंट प्रॉपर्टी होती, एक जमीन होती. तर काका असं म्हणाले की ही जमीन देवेन तू विक, आम्ही सगळे मिळून, सगळे काका मिळून तुला आम्ही बुलेट घेऊन देऊ. अरे वा. तर त्यावेळी मग ती मी फार लहान होतो, पण मी आपला गिऱ्हाईक आणला, ती विकली गेली. आणि त्यानंतर मग सेकंड हँड बुलेट मी घेतली. आणि ती सेकंड हँड बुलेट घेण्याकरता 20 दिवस मी, कारण त्या काळामध्ये हैदराबाद हे सगळ्यात मोठं बुलेटचं मार्केट होतं सेकंड हँड. बर. तर 20 दिवस हैदराबाद, मंचिरियल असं सगळं फिरून एक बुलेट सिलेक्ट केली. आणि ती बुलेट घेऊन मी मग नागपूरला आलो. आणि ती खूप वर्ष मी चालवली. अजूनही माझ्याकडे आहे ती, खूप वर्ष चालवली. मी आता जस्ट ती मी, कारण आता मेंटेनन्स होत नाही म्हणून ट्रान्सफर करून टाकली. ती माझ्या नावाने नाही ठेवली ती. तर तो जो काही अनुभव होता, त्याच्यामुळे आज पुन्हा बुलेटवर बऱ्याच दिवसांनी बसल्यानंतर, खरं म्हणजे रॅली चालली होती, पण मधून मधून मला खुमखुमी यायची की आपण निघूनच जावं आणि एक लॉंग ड्राईव्ह घेऊन बुलेटवरनं यावं. पण रॅली असल्यामुळे ते करता नाही आलं, पण खूप मजा आली.